नमस्कार मंडळी, मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र शासन याच्यामार्फत नवी मुंबई महानगरपालिका यांच्यामध्ये सरसेवी भरती 2026 ची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला गट अ, गट ब आणि गट क संबंधित सरसेवी नियुक्त पदांच्या ठिकाणी जाहिरात असणार आहे. त्यासाठी मित्रांनो जर PSK ला बघितलं 44,900 ते 42,400 दरम्यान पगार सुद्धा तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन पण चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत एक सर्व सेवा पदभरतीची सूचना पत्रक आणि जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिका पदभरती जाहिरात क्रमांक जी आहे त्याद्वारे तुम्हाला जी पदभरती होती त्यासाठी 5/1/2026 रोजी हा डेट ऑनलाईन पासून चालू करायचा होता. म्हणजे 5 जानेवारी पासून ऑनलाईन तुमचं फॉर्म भरायला चालू करण्यात आलं होतं. त्यासाठी आता लास्ट डेट असणार आहे मित्रांनो तुम्हाला 4/2/2026 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तर 19/2/2026 पर्यंत तुम्ही हाई डेट वाढवून देण्यात आलेले आहेत. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला या ठिकाणी 20 जानेवारी पासून ते 19 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही ठिकाणी हा फॉर्म भरू शकता. यासाठी मित्रांनो जी काही पदभरती आहेत पात्रता या ठिकाणी पाहणार आहेत. गट ब ची पोस्ट असणार आहे, सहाय्यक आयुक्त पोस्ट असणार आहेत. यासाठी 44,900 ते 42,400 दरम्यान पगार असणार आहेत. 5 जागा असणार आहेत. पुढची पोस्ट आहेत महापालिका उपसचिव, यासाठी पे स्केल तेच राहणार आहे. 21,800 ते 1,32,300 दरम्यान एकूण एकच जागा. पुढची पोस्ट आहेत सहाय्यक विधी अधिकारी, 21,800 ते 1,32,300 दरम्यान एकूण एकच जागा. अशा 7 जागांसाठी तुम्हाला पदभरती असतात. ऑनलाईन ऍप्लिकेशन जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला 20 तारखेपासून ते 19 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे. यासाठी मित्रांनो तुझी फी असणार आहे. मित्रांनो फी ओपनची 1,000 रुपये, कास्ट असणार 900 रुपये फी असणार आहेत. फी मित्रांनो तुम्हाला नॉन रिफंड असणार आहेत. ह्या सगळ्या डिटेल्स जर बघितल्या तर nmmc.go.in वेबसाईट तुम्हाला ऑनलाईन फॉर्म आणि संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे. यासाठी मित्रांनो जी काही पदभरती आहेत पात्रता पे स्केल या ठिकाणी आपण पाहणार आहोत. पहिली पोस्ट आहेत असिस्टंट कमिशनर, यासाठी S16 मध्ये पे स्केल असणार आहेत. 24,900 ते 1,42,400 पे स्केल असणार आहेत. एकूण 5 जागा असणार आहेत. त्यासाठी SC साठी 1, VGNT 1, इमाव 1, ACBC 1 आणि ओपन 1 जागेसाठी पदभरती असणार. यासाठी शैक्षणिक अर्हता असणार मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठ कोणत्याही शाखेची पदवी आणि मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा लागणार आहे. त्याचबरोबर पुढची पोस्ट आहेत महापालिका सचिव उपसचिव असणार आहेत. म्हणजे म्युन्सिपल डेप्युटी सेक्रेटरी गडबची पोस्ट आहेत. एकूण एकच जागा ओपनसाठी असणार आहे. त्याचबरोबर यासाठी पात्रता असणार आहेत मान्यताप्राप्त विधी शाखेची पदवी लागणार आहेत. त्याचबरोबर 3 वर्षाचा कामाचा अनुभव, मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा लागणार आहे. पुढची पोस्ट विधी अधिकारी असिस्टंट ऑफिसर गडबची पोस्ट असणार आहेत. एकूण एकच जागा असणार आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहेत मान्यताप्राप्त विद्यार्थी विधी शाखेची पदवी, त्याचबरोबर 3 वर्षाचा अनुभव सुद्धा लागणार आहे. मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा लागणार आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाची सूचना सुद्धा आहेत. यामध्ये मित्रांनो वर नमूद केलेल्या पदासंख्येत व आरक्षणामध्ये वाढ किंवा घट होण्याची सुद्धा शक्यता आहे. त्याचबरोबर उपरोक्त नमूद केलेल्या संबंधित पदासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्हाला वैध मेल ID मोबाईल नंबर सुद्धा टाकायचा आहे. त्याचबरोबर सर्वसाधारण म्हणजे खुला प्रवर्गातील गुणवत्तादार उमेदवार मागासवर्गाचा विचार केला जाणार, म्हणजे जे रिझर्वेशन असतं म्हणजे समानता आरक्षण या ठिकाणी तुमचं लागणार आहे. यासाठी वयोमर्यादा असणार मित्र वयोमर्यादा 1/12/2025 रोजी असणार आहेत. ओपनचं वय 18 ते 38 वर्ष असणार आहे. काय शास्त्र ते 43 वर्ष तुम्ही अप्लाय करायचं आहे. त्याचबरोबर नवी महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी 50 वर्षापर्यंत तुम्ही नेहमी अप्लाय करू शकता. यासाठी मित्र वयोमर्यादा जर बघितली तर अशा पद्धतीची वयोमर्यादा तुम्हाला असणार आहे. यामध्ये मित्रांनो जे की गट ब चं आरक्षण असतं त्यामध्ये खेळाडूंचं आरक्षण आहे, दिव्यांगाचं आरक्षण, यामध्ये दिव्यांगाचं आरक्षण आहे, खेळाडूंचं आरक्षण आहे, अनाथांचं आरक्षण आहे. अशा स्वरूपात तुमच्याकडे आरक्षण असतं. यासाठी निवड प्रक्रिया जर बघितली तर यामध्ये निवड प्रक्रियेमध्ये जाहिरातीत अनुसरून आलेल्या अर्जाचा संख्येच्या वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल तुमच्याकडे निवड प्रक्रिया असणार. म्हणजे लक्षात घ्या, तुमची जर फॉर्म जास्त आले तर तुमच्या ठिकाणी जी काही प्रोसेस असते म्हणजे समांतर गुण किंवा जी गुणांकन पद्धत असते म्हणजे 10वी 12वी डिग्री डिप्लोमा काय असेल त्याद्वारे तुमची निवड प्रक्रिया असणार आहेत. आणि फॉर्म जास्त असेल तर सर्व सेवाची काही पदभरती असेल म्हणजे OMR पद्धतीने तुमच्याकडे पदभरती असणार आहे. त्यासाठी जी काही सेपरेटली तुमचं जे फॉर्मची माहिती असेल किंवा त्याचबरोबर तुम्हाला कोणतं एक्झाम सेंटर पाहिजे ते सगळं या ठिकाणी तुम्हाला फॉर्मवरती या ठिकाणी भरायचे. त्या सगळ्या डिटेल
nmmc.go.in या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे. त्यासाठी मित्रांनो फॉर्म भरत असताना तुम्हाला पहिल्यांदा प्रोफाईल क्रिएट करायचं आहे. त्याचबरोबर फोटो सही अपलोड करायचा आहे. फोटो साईज 3.5 बाय 4.5 फोटो एडिटिंग तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज बघितला तर nmmc.go.in या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन मध्ये जाऊन तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे, सही अपलोड करायचे आहेत आणि डॉक्युमेंट्स एडिटिंग कलर डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायची आहे. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही जी काही फॉर्म आहे म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेचा फॉर्म भरू शकतात. व्हिडिओ कसा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.